16 जानेवारीच्या मध्यरात्री 2 वाजता याच सद्गुरू शरण बँड्रा पश्चिम परिसरामध्ये असलेल्या या सद्गुरू शरण इमारतीमधल्या 11व्या 12व्या मजल्यावरती हिंदी अभिनेता असलेला सैफ अली खान यांच्या घरामध्ये चोर शिरलेला होता। चोर चोरीच्या उद्देशाने शिरलेला होता की कोणत्या दुसऱ्या उद्देशाने शिरलेला होता या सगळ्या संदर्भाचा तपास आता पोलीस जो आहे तो यापुढे करताना पाहायला मिळतो। परंतु 16 तारखेला सैफ अली खान यांच्या घरामध्ये चोर शिरलेला होता आणि त्या चोराकडनं एक जीवघेणा हल्ला जो आहे तो सैफ अली खान यांच्यावरती करण्यात आला। त्यानंतर सैफ अली खान जे आहेत ते लीलावती रुग्णालयात संपूर्ण आपले उपचार घेत आहेत। परंतु 4 दिवसानंतर 16 तारखेला घटना घडली, त्याच्यानंतर 4 दिवसानंतर मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांना या चोराला पकडण्यात यशस्वी झालेला आहे। काल हा चोर जो आहे तो वांद्रे पोलीस स्थानकात होता। सकाळी 5 वाजता या चोराला बँड्रा पोलीस स्टेशनवरतून घेऊन आणण्यात आलं आणि या सद्गुरू शरण इमारतीच्या 11व्या 12व्या मजल्यावरती त्या चोराला घेऊन येण्यात आलं आणि संपूर्ण सीनचा रिक्रिएशन करण्यात आलेला होता। खरं तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा चोर ह्या इमारतीच्या 11व्या 12व्या मजल्यापर्यंत कसा काय पोहोचला आणि कोणत्या मार्गाने हा त्या संपूर्ण इमारतीमध्ये शिरला या सगळ्या संदर्भाची माहिती जाणून घेण्याकरता पोलिसांनी या चोराला आज सकाळी 5 वाजता वांद्रे पोलीस स्थानकातून बाहेर काढलं आणि ज्या CCTV मध्ये हा चोर कैद झालेला होता त्या ठिकाणी जाऊन त्याच्याकडनं संपूर्ण हा चोरीचा घटनाक्रम जो आहे तो पोलिसांनी जाणून घेतलेला आहे। पहिल्यांदा 5:10 या चोराला जे आहे ते वांद्रे रेल्वे स्थानक आहे त्या ठिकाणी घेऊन घेण्यात आलं आणि तिथे जे रेल्वेचं पोलीस स्टेशन आहे त्या रेल्वेच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या CCTV कॅमेरामध्ये हा चोर कैद झालेला होता। त्या ठिकाणी काय सीन होता या सगळ्या संदर्भाची माहिती जी आहे ती पोलिसांनी चोराकडनं समजून घेतली आणि त्यानंतर जवळपास 5:30 वाजता सैफ अली खान यांच्या या सद्गुरू शरण इमारतीच्या 11व्या 12व्या मजल्यावरती या चोराला घेऊन आणण्यात आलं आणि त्यानंतर सैफ आणि ह्या चोरामध्ये जी झटापट झाली त्या सगळ्या संदर्भाची माहिती जी आहे इत्थंभूत सीन रिक्रिएशन जो आहे तो या चोराकडनं पोलिसांनी समजून घेतला आणि त्यानंतर जवळपास ही चौकशी जी आहे सैफ अली खान यांच्या घरी ही चोराची चौकशी जी आहे ती जवळपास पाऊण तास चालली। या संपूर्ण ह्या चौकशीनंतर जवळपास 6:45 वाजता 6:30 वाजताच्या दरम्यान या चोराला जे आहे ते या सद्गुरू शरण इमारतीमधनं बाहेर काढण्यात आलं आणि पुन्हा एकदा त्याला नॅशनल कॉलेज जे वांद्रे पश्चिम येथील कॉलेज आहे त्या कॉलेजच्या बसस्टॉपच्या CCTV कॅमेरामध्ये हा चोर जो आहे तो कैद झालेला होता। त्या ठिकाणी पोलीस त्याला घेऊन गेले आणि तिथं त्याची चौकशी केली आणि तिथे नक्की नेमकं काय घडलं या सगळ्या संदर्भाची माहिती घेतली आणि त्यानंतर पुन्हा एकदा 7 वाजता त्याला वांद्रे पोलीस स्थानकात पोलीस जे आहेत ते घेऊन नेण्यात आलेले आहेत। जवळपास 16 तारखेची ही घटना होती आणि 4 दिवसानंतर ह्या चोराला जी आहे ती पोलिसांकडनं अटक करण्यात आली। एवढा उशीर चोराला अटक करण्यामध्ये का विलंब झाला या सगळ्या संदर्भात देखील प्रश्नचिन्ह एकीकडे उपस्थित होतात परंतु हा चोर जो आहे जो पकडलेला आहे त्याला पोलिसांकडनं बांगलादेशी आहे असं देखील बोललं जातं। परंतु हा चोर या उच्चभ्रू इमारतीच्या 11व्या 12व्या मजल्यापर्यंत पोहोचलाच कसा, त्याला या इमारतीमध्ये एंट्री कुणी दिली, ॲक्सेस कुणी दिला, तो चोर आला असेल तर कोणत्या मार्गाने आलेला होता आणि तो चोरीच्या उद्देशानेच आलेला होता की इतर कोणत्या उद्देशाने आलेला होता या सगळ्या संदर्भाची माहिती जी आहे ती आज मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने आज संपूर्ण या घटनेचा रात्री 16 तारखेला जो मध्यरात्री 2 वाजता जी घटना घडली त्या सगळ्या घटनेचा रिक्रिएशन जो आहे तो मुंबई पोलिसांनी केलेला आहे। त्यामुळे या सगळ्या रिक्रिएशनच्या माध्यमातून काही माहिती मुंबई पोलीस आता समोर ठेवणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष विचारेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।